आज या बीड जिल्ह्यातल्या या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या एका भावाला आणि भावाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जमलेल्या माझ्या उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, हा शब्द आपण एखाद्या धाव्याला किंवा एखाद्या मैतीला वापरतो. तुम्ही म्हणताल मंगेश ससाने असं का म्हणतोय? जेव्हा दशक्रिया होती तेव्हा कडू घास काढला जातो आणि काहीतरी गोड दिलं जातं की चला आता त्या कुटुंबाला ते दुःख विसरून दैनंदिन जीवन जगावं. पण आज 21 जूनला या आपल्या विलास गुलेंचा निर्गुण खून झाला. 2 महिने झालं तरी त्यांची ती माय माऊली विष पिती, त्यांचा भाऊ उपोषण करतोय, तरी अजून न्याय मिळत नाही. त्यामुळं हा दुखवटा अजून निघलाय का आपला? लाज वाटली पाहिजे. या बीड जिल्ह्यामध्ये 1 वर्षापूर्वी खंडणीच्या प्रकरणात एक खून झाला. अहो, अख्खा महाराष्ट्रातले तथाकथित सामाजिक कार्यकर्ते इथं तळ तंबू ठोकून होते. त्या काय महिला कार्यकर्त्या काय जीवाची तळतळ मळमळ काय भाषण करत होत्या. अरे सुप्रियाताई आल्या, सुप्रियाताईंना स्टेजवर बोलवा. अंजली दमन या पुढे या. अरे मला वाटलं अंजली दमन आल्या तिथं. अहो अंजली ताई, तुमचं वाट बघतोय. त्या आमच्या विलास गुलेंच्या त्या आमच्या माऊलीने विष पेलय. कुठली सुपारी वाजवताय तुम्ही? त्या कुठे गेल्या? सुषमा अंधारे, तुमच्या भटक्यातल्या एका व्यावसायिकाचा, तरुणाचा या खासदाराच्या पुत्रांनी जात वर्चस्वामधून खून केलाय. त्याला वाचवलं जातंय. कुठे गेला तुम्ही? तो सुरेश धस, अहो सुरेश अण्णा कुठे गेलं तुम्ही? त्या विधानसभेमध्ये भाषण केलं, काय त्याच कसलं मारलं तुम्ही बघितलं, एवढे झालं. मी सर्जनला फोन केला. अरे आम्ही तसलं राजकारण केलं का? अहो तुम्ही फोटो दाखवले, फोटो व्हायरल केले पोस्टमार्टमचे. जे आरोपी असतील शिक्षा होईल त्यांना. ते फोटो दाखवून तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेता. एवढं खालच्या पातळीचं राजकारण. मग आता तुमच्या जिल्ह्यातल्या एका युवकाला एवढं निर्गुणपणे मारलंय. तो बिनमिशीवाला क्षीरसागर कुठे गेला? उड्या मारत मारत बोलत होता. तो प्रकाश सोळुंके कुठे? उन्हातानामध्ये धापा लागतात तरी स्टेजवर बसत होता. त्या जरांगेच्या चपल्या उचलत होता. तुम्हाला फक्त त्या जरांगेचा आशीर्वाद पाहिजे होता. या बीड जिल्ह्यामध्ये एका आपल्या भटक्यातला एकच जिल्ह्यामध्ये एक आमच्या जातीचे आपले गोपीनाथ मुंडे होते, त्याच्यानंतर धनुभाऊ पंकजाताई. कुठेतरी आम्हाला नेतृत्व मिळतंय. त्यांचं राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी एका खुनाचं भांडवल तुम्ही केलं. मग विलास घुल्यांच्या प्रकरणामध्ये तुमच्या कानात शिस वटलं का डोळ्याला झापड आली? तुम्हाला हे दिसत नाही का? हे बजरंग सोनावणे, अहो तू खासदार आहे. तुमच्या सगळ्यांना सांगतो, मी आता दिल्लीला ते जंतर मंतरवर आंदोलन होतं तिथं गेलतो. हा आंतरवालीचा ज्ञानबा तिथं आला होता. त्या स्टेजवर जायला जागा नव्हती. हा बजरंग सोनावणे शेपटासारखा त्याच्या बरोबर होता आणि त्याची चप्पल त्याने उचलून घायला दिली. हे सांगितलं नाही, आज सांगतो. या जरांगेच्या चपल्या उचलतो, त्याच्यामुळं या जरांगेच्या दबावातनं या खासदार पुत्राला वाचवलं जातंय. काय म्हणतोय? सीडीआर मध्ये माझ्या मुलाचं नाव आलं नाही. याला कायदा आम्हाला पण कळतो. सराईत गुन्हेगार असतो तो त्याच्या मोबाईल वरनं फोन करेल का आरोपीला? तुम्ही सीडीआरचं सांगता. पोलीस प्रशासनाला माझं म्हणणं आहे, परिस्थितीजन्य पुरावे हा काहीतरी एक प्रकार असतो तपासामध्ये. परिस्थितीजन्य पुरावे काय? तर हे आरोपी याच्या आधी 1 वर्ष 6 महिने कुणाबरोबर फिरत होते? त्यांनी प्रचार कुणाचा केला? त्यांचं उठणं बसणं कुणाबरोबर आहे? त्यांचे आर्थिक तपासले का? त्यांचे बँक स्टेटमेंट घेतले का? मग याच्यामध्ये सूत्रधार आपण जो म्हणतो, मग धनंजय मुंडेंचा तुम्ही म्हणले धनंजय मुंडे आकाचा आका.
मग ह्या सगळ्या आरोपींचा आका त्या बजरंग्याचा पोरगा आहे आणि त्या पोराच्या बापाचा आका तो आंतरवालीचा ज्ञानबा आहे. पण त्याच्यावर कधी गुन्हा दाखल करायचा आहे? म्हणजे तुमचा तो बाबू, आमचं ते कार्ट. एक इथं ते सगळे पार पुण्यापर्यंत आले होते. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर ह्याव करू ट्याव करू, आरोपी करा. त्यावेळेस इथं एक शब्द बोलला जायचा, बीडचा बिहार केला. धनंजय मुंडे पालकमंत्री, बीडचा बिहार केला. अरे 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 अरे, आता या बीडच्या पालकमंत्री कोण आहेत? बीडच्या पालकमंत्री? सुनेत्रा पवारांचा राजीनामा कोण मागणार? 28 खून झाल्यात गेल्या 6 महिन्यात या बीड जिल्ह्यात. मग त्या नैतिकतेने तुम्ही राजीनामा मागणार का? आमच्या बाबतीत कुठली घटना घडली की कानावर हात ठेवायचे, सीडीआर आणि टेक्निकल गोष्टीला जायचं आणि आमच्या जे कोण असतील त्यांना काय जे कोर्टामध्ये सिद्ध होईल ते होईल सिद्ध. पण आमच्या जातीला काय म्हणायचं? आमच्या वंजारी बांधवांना काय म्हणायचं? रक्तानं हात माखलेली जात. अहो, आमचं पोरग रक्तात न्हालं ना तरी कुणाला काय वाटत नाही. पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे, आज ना उद्या किती डाव तुम्ही डाललं तर ते उगवायचं राहणार नाही. जो कोण असेल त्याच्यावर नक्कीच त्याचा ती जबाबदारी, जो कोण मोठी सुपारी घेऊन वाचवायचा प्रयत्न करेल त्याला नक्कीच आम्ही त्याची जागा दाखवू. आता एवढं सगळी वाईट वेळ आलेली आहे आणि माझ्या ओबीसी बांधवांना, भटक्यांना, विमुक्तांना, या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आव्हान आहे. आज वंजारी बांधवांवर आपल्या ही वेळ आली आहे. तुम्ही घरात बसून असं समजू नका तुम्ही सेफ आहेत. उद्या तुमच्या दारात हे येईल. लाज वाटली पाहिजे. आज हा इथं बीड हे सगळं चौक जाम झाला पाहिजे होता. या विलास घुलेंच्या या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातला ओबीसी सामील आहे. आज दुर्दैव आहे आपल्याला, आज लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आली नसती रस्त्यावर बसायची, आपल्या भगिनीला तिथं विष प्यायची वेळ आली नसती. त्यामुळं हे आता जे चाललेलं आहे त्याच्या विरोधात आपण हा एल्गार आक्रोश आता महाराष्ट्रभर देऊ. देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही कस्टडीने आहात. आमच्या संविधानिक हक्कांचं रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे. त्याच्यामुळं हा आक्रोश, या ठिणगीचं वनव्यात रूपांतर व्हायची वाट बघू नका. आमची भगिनी आज तिची काय अवस्था आहे, 2 महिने झालं. त्यामुळं कुठंतरी नैतिकतेला जागून या बजरंग्याच्या पोरावर गुन्हा दाखल करा आणि याचा राजीनामा, तो रोहित पवार, सुप्रिया सुळे इथं आला होता ना तुम्ही, तुमचीच भगिनी ना एक, कुठे गेले सुप्रिया सुळे? तुम्ही घेणार आहे का त्या नैतिकतेच्या आधारावर त्या बजरंग सोनवणेचा राजीनामा? बघू तुम्ही का तुम्ही जातीवाद करताय का तुमच्यातली खरी एखादी राजकारणी स्त्री जागी आहे. त्यामुळं विलास घुलेंना न्याय मिळाला पाहिजे. ही जी खासदाराची माजलेली औलाद आहे हिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर ही ठिणगी महाराष्ट्रात पोचेल आणि ते कदापि परवडणार नाही.